नमस्कार. आपण 3 जुलै रोजी वरणगाव शहरामध्ये जे रस्ता रोको आंदोलन केलं होतं, त्या रस्ता रोको आंदोलनात 2 प्रमुख मागण्या होत्या. एक म्हणजे रेल्वे स्टेशन ते तिरंगा सर्कलपर्यंत डिवायडर आणि लाईटं लागले पाहिजेत त्या संदर्भात, आणि दुसरी मागणी होती समांतर महामार्ग म्हणजे फुलगाव फाटा ते साईबाबा मंदिरादरम्यानच्या महामार्गावर सुद्धा डिवायडर लाईटं आणि रस्ता रुंदीकरण झाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी केली होती. त्या मागणीला आज त्या माध्यमातून यश येते आहे. आज कार्यकारी अभियंता यांनी पत्र दिलं आहे की आम्ही जे मागणी केली, जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाच्या याच्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे साहेब यांना ती नोटीस द्यायला गेले होते आम्ही 1 तारखेला. त्यावेळेस त्यांना तिथे आम्ही माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन आणि आमदार संजय सावकारे साहेब यांचा फोन अधीक्षक अभियंत्यांना लावला होता आणि त्यांना सांगितलं होतं की बाबा या प्रश्नासाठी आमचं आंदोलन आहे, त्या आंदोलनाच्या हिच्यावर आपण काहीतरी तोडगा काढला पाहिजे या मागणीवर. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की सदरचं काम हे बजेटमध्ये पुरवणी अर्थसंकल्प 2024मध्ये पाठवा, आणि त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याने या वरणगाव येथील तिरंगा सर्कल ते रेल्वे स्टेशन हा रस्ता डिवायडर लाईट आणि फुलगाव फाटा ते साईबाबा मंदिर या समांतर महामार्गात हिच्या डिवायडर लाईटं टाकण्यासाठी इथे 5 कोटी रुपयाचा अंदाजपत्रक जे आहे ते पुरवणी अर्थसंकल्पात तिथे मागणी केली आहे. मला आशा आहे की अधिवेशन संपदा या रस्त्याला 5 कोटी रुपयाचा निधी इथे वितरित तिथे मंजूर होईल, आणि आमच्या वरणगावकरांची कधीपासून असलेलं की वरणगाव हे शहराकडे गेलं पाहिजे ही वाटचाल जी आहे त्या स्वप्नपूर्तीला कुठेतरी सुरुवात त्या माध्यमातून होणार आहे. त्याकरता मी या कामाच्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहे रस्त्यावर उतरले यांचेही मी मनापासून धन्यवाद मानणार आहे. त्यानंतर आपले राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, तालुक्याचे आमदार आदरणीय संजयजी सावकारे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता माननीय प्रशांतजी सोनवणे साहेब, कार्यकारी अभियंता श्री कोरे साहेब आणि शाखा अभियंता श्री CD तायडे यांचंही मी मनापासून यांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्ही केलेल्या आंदोलनाला, इथे मागणीला त्यांनी कुठेतरी यश हे मूर्त स्वरूपामध्ये आणण्याचा प्रयत्न इथे केला आहे. त्याकरता लवकरच या वरणगावकरांसाठी एक चांगल्या प्रकारची घटना बातमी ही लवकरच करणार आहे की म्हणजे 5 कोटी रुपये या पुरवणी अर्थसंकल्पात वरणगाव शहर समांतर महामार्ग आणि या रेल्वे स्टेशन ते तिरंगा सर्कलपर्यंतच्या डिवायडर आणि लाईटासाठी लाईट लागल्यानंतर वरणगाव हे शहराकडे वाटचाल होईल, अशा प्रकारची एक चांगल्या प्रकारचं वातावरण त्या माध्यमातून निर्माण होईल. यासाठी जे प्रयत्न कार्यकर्त्यांनी केले त्यांचेही मनापासून धन्यवाद देतो, आणि या रस्ता रोको आंदोलनाला इथे यश प्राप्त त्या माध्यमातून होत आहे असं सुद्धा त्या माध्यमातून वरणगावकरांनी आश्वस्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वरणगाव.